येणाऱ्या शनिवारी आपण आपला स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्ट साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट अर्थातच या ठिकाणी दसरा दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. हा सण साजरा करण्याकरता वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्यांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि ते केलेच जावेत असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. मग ते होत असताना उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली होती. ही रॅली काढायला आमचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही, पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना पुणेकरांनी काय पाप केले म्हणून पुणेकरांना सातत्याने या भाजपकडून त्रास दिला जातो अशा प्रकारचा एकूणच आत्ताचं नाही का पुण्याचं विदारक क्षेत्र आहे. पुण्यातील सगळेच रस्ते खड्डेमय झालेले आहेत. पुण्यात ट्रॅफिक जॅमने उच्चांक गाठलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ही तिरंगा रॅली होती. जर रस्ते चांगल्या सुस्थितीत असते तर तिरंगा रॅली काढायला आमचा काय आक्षेप असण्याचं काही कारण नव्हतं. ट्रॅफिक जॅम नसती तर काहीच अडचण नव्हती. पण ज्या पुणेकरांनी 120 नगरसेवक या ठिकाणी भाजपला दिले, तब्बल 6 ते 7 आमदार दिले, खासदार केंद्रीय मंत्री दिला, त्या पुणेकरांना काय मिळालं ही आता आत्मचिंतनाची बाब झाली. त्याच्यामुळे उद्या मुख्यमंत्री येतात ते कदाचित पुणेकरांना चिडवण्यासाठी येतात. अरे हजारो वाहनं या ठिकाणी रस्त्यावर येणार, ट्रॅफिक जॅम होणार. त्यातल्या त्यात ज्या खड्ड्यांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले त्या खड्ड्यांवरूनच या ठिकाणी पुणेकरांना परत नका जावं लागणार. याचाच अर्थ क्लिअर आहे की भाजप पुणेकरांना गृहीत धरते. त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री आता तरी डोळे उघडा अशी पुणेकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आर्थ मागणी करतोय. पण एकूणच पुणेकर भाजपला या चुकीच्या कामकाजाकरता नक्की लक्षात ठेवतील अशा प्रकारची परिस्थिती नक्की आहे.